राज्यात आज आहे 9 ऑगस्ट. 9 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात आता सांगायचं झालं तर आता बीड जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर, इकडं जळगाव जिल्हा, इकडं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, या भागामध्ये आता हे पाऊस सुरू होईल. म्हणजे आता हे पाऊस असा रिमझिम पाऊस तिकडे जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. पण राज्यात सांगायचं झालं तर आज 9, 10 आणि 11 ऑगस्ट पर्यंत आणखीन आता हे पाऊस चालूच राहणार आहे. म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग काय झालं, जळगाव जिल्ह्यातल्या, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले, आमच्या इकडे पाऊस नाही, तुमच्या इकडे तर भरपूर पडायला आहे. तर त्यांना सांगू इच्छितो की सध्या आता जे पाऊस येणार आहे म्हणजे 12 तारखेपर्यंत, 12 ऑगस्टपर्यंत, ते काय होणार आहे, तुमच्याकडे पिकाला जीवदान ठरणारच पडणार आहे. पण तुम्हाला काय होईल, जे 14 ते 18, 20च्या दरम्यान जे पाऊस येईल, 14 ते जवळपास 22 तारखेपर्यंत जे पाऊस पडेल ते मात्र तुमच्या जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, संभाजीनगर, इकडे कन्नड, ह्या भागामध्ये खूप पडणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. कन्नडच्या काही शेतकऱ्याचे फोन आला, आमच्याकडे पाऊस कमी आहे, तर त्यांना सांगतो आज देखील तुमच्या इकडे पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर अहिल्यानगर भागाकडे देखील आज चांगला स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये आज रात्रीपर्यंत पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, पुणे, तिकडे तर पाऊस हे 12 तारखेपर्यंत हे दररोज वेगवेगळ्या भागात चालू असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, तिकडे आज मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं.